30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. यंदा राज्यावर एल निनोचं संकट, राज्यात सरासरीपेक्षा 88% पाऊस पडणार, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त काळजीची गरज, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात, वारकरी संप्रदायात घुसखोरी केल्याच्या वक्तव्याचा आरोप. कॉकरोच जनता पार्टीचा एक्स अकाउंट भारतात ब्लॉक, कायदेशीर प्रक्रियेसाठी भारतात अकाउंट ब्लॉक ही लोकशाही आहे का? पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची नाराजी. सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ, केवळ 4 ते 5 दिवसात इंस्टाग्रामवर ओलांडला 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा. लोकप्रियतेच्या बाबतीत सत्ताधारी पक्ष भाजपलाही टाकलं मागे. दोन 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, पुराव्याअभावी राज ठाकरेंसह सर्व मनसैनिक निर्दोष, सरकारी पक्षाला आदेश सिद्ध न करता आल्यानं सर्वांची मुक्तता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्री बावनकुळेंची भेट, विधान परिषदेत राष्ट्रवादी भाजप काही ठिकाणी एकत्र लढण्याची शक्यता, शिवसेनेनं अतिरिक्त जागा मागितल्यास एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याची माहिती. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे यांची भेट घेणार, जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शिष्टमंडळ उद्या अंतरवलीला जाणार. मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून जरांगेंचा उपोषणाचा इशारा. वांद्रे दगडफेक प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, 100 ते 150 आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हा. दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक. वांद्रेतील गरीब नगर परिसरात सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई, बुधवारी झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ. नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेची सीबीआयकडून समोरासमोर चौकशी, मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये पेपरफुटीचा कट शिजल्याचा सीबीआयला संशय. नीट पेपरफुटी प्रकरणी जयपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, भाजप मुख्यालयाकडे जाताना पोलिसांनी अडवलं, आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा. मुंबईत 5 किंवा 6 जूनला मान्सून धडकणार, 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित, महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता.